नमस्कार, मी सीमा कुचेरिया। अनेक सणांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो। आज होळी विषयी जाणून घेऊयात। होळी का साजरी केली जाते? आपल्या मनामध्ये जो काही राग असतो, द्वेष असतो, तो वर्षातून एकदा का होईना बाहेर पडावा म्हणून होळी जेव्हा आपण दहन करतो तेव्हा मोठमोठ्याने बोंब मारणे, शिव्या देणे ही कृत्य केली जातात। कुठल्याही धार्मिक विधीला हे मान्य नाही, परंतु होळी हा असा सण आहे की इथे ही प्रथा मान्य आहे आणि केली जाते। याच्या मागचा एकच उद्देश की मानवी मन जे आहे हे कल्पनाने भरलेलं असतं। एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या घटनेविषयी बरेचसे राग, द्वेष हे मनामध्ये साठवून ठेवले जातात। हे साठवलेले राग, द्वेष होळी या सणानिमित्त बाहेर काढावे आणि आपलं मन मोकळं करून टाकावं, हीच याच्या मागची संकल्पना आहे। याला अनेक धार्मिक घटनांचा आधार दिला गेला आहे। देवादिकांनी बऱ्याच राक्षसांचा वध केल्याने हा दिवस साजरा केला जातो। होलिका दहन म्हणजेच आपल्या आतमधले जे काही राग, द्वेष, ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्यांचे दहन करावे आणि आपण सकारात्मक व्हावे, आपले मन परत उत्साहित, प्रफुल्लित व्हावे, ही याच्या मागची संकल्पना। त्यानंतर रंगोत्सव केला जातो। आपले जीवन अनेक रंगांनी भरून त्याच्यामध्ये सकारात्मकता यावी आणि आपण जे कार्य करतो त्याला गती मिळावी, यासाठी आपण रंगोत्सव साजरा करतो। रंगोत्सवामध्ये निसर्ग देखील सहभागी असतो। वसंत ऋतू, सगळ्या झाडांना नवीन फुले, नवीन पाने, नवीन पालवी यायला सुरुवात होते। म्हणूनच होळी हा आपल्या मनातून नकारात्मकता काढून सकारात्मकतेला प्रवेश देणे आणि आपले जीवन रंगाने उजळून टाकणे असे आहे। अनेक गावाठिकाणी एरंडीचे खुंट रोवून 1 महिना आधीच दांडा रोवला असे म्हटले जाते आणि या महिन्यात कुठलेही शुभ कार्य केले जात नाही। त्यानंतर होळीच्या दिवशी अनेक लाकडे, गौऱ्या आणून होळिकेचे पूजन केले जाते। यथासांग पूजन करून, प्रार्थना करून होळीची प्रदक्षिणा केली जाते आणि मग होळी पेटवली जाते। होळी पेटल्यानंतर होळीला पुरणपोळीचा नैवेद्य, नारळ हे सगळे अर्पण केले जाते। जेव्हा आपण हे अर्पण करतो तेव्हा आपल्या मनात मनोभावे प्रार्थना करतो की आमची जी केलेली पूजा आहे ती होलिका माता स्वीकार कर आणि आम्हाला आमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्रदान कर। या होळीमध्ये हळदी, कुंकू, अक्षता, नारळ हे वाहिले जाते आणि ही होळी पेटवली जाते। होळीची पूजा करताना हातामध्ये पाण्याचा तांब्या घेऊन पाणी वाहून प्रदक्षिणा घातली जाते। होळी पेटवून झाल्यानंतर ती शांत होत आल्यावर पाणी, दूध, तूप याचे शिंपण करून होळीला शांत केले जाते। गाईची गौरी, नारळाची राख याने ही जी राख आहे ही औषधी होऊन जाते आणि म्हणूनच दुसऱ्या दिवशी ही राख घरात आणून घरामध्ये ठेवली जाते, तुळशीमध्ये टाकली जाते आणि जर घरामध्ये कुणाला लहान मुलांना ताप वगैरे आला तर त्या राखेतली 1 चिमूट ही अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ घातली जाते। अशी मान्यता आहे की असे केल्याने लहान मुलांना जर दृष्ट लागलेली असेल तर ती निघून जायला मदत होते। होळीचे अनेक उपाय असतात। हे उपाय जाणून घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। होळीच्या आपणा सर्वांस खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।